आणि धम्माचा खूप काही अभ्यास नाही, नॉलेज नाही, मी वाचक नाही, अभ्यासक नाही, परंतु लहानपणापासून छंद असल्यामुळे कुठेतरी या कलेच्या माध्यमातून महापुरुषांची विचारधारा आपणापर्यंत पोहोचावी आणि प्रबोधनातून मनोरंजन घडून यावं हा उद्देश धुरा खांद्यावरती घेतलेली आहे। परंतु शहाण्या लोकांचं म्हणणं आहे मनुष्य चुकीचा पुतळा चुकणे माणसाचा स्वभाव आहे, धर्म नाही। आणि जीवनात जो मनुष्य कधी चुकत नाही त्याला आम्ही मनुष्य म्हणत नाही, तर त्याला आम्ही महामानव म्हणत असतो। आम्ही सर्वसाधारण लेकरे आहोत, तुमच्या मुलाबाळासारखे। आमच्या हाताने चूक होणे स्वाभाविक आहे, परंतु चुकीची माफी मागण्याची परंपरा आहे। कारण या जगाच्या पटीवर अनेक प्राणी मात्र आहेत, परंतु प्राणी मात्रामध्ये मनुष्य प्राणी हा सर्वप्रथम उत्कृष्ट बुद्धिमान प्राणी आहे, उत्तम बुद्धिमान प्राणी। आणि म्हणून कोणताही प्रबोधनकार कोणताही वक्ता येत असतो, स्टेजवर सांगत असतो जिथे कुठे चूक झाल्यास आम्हाला क्षमा कराल, माफ करा, परंतु चुकीची माफी मागल्याने चुका दुरुस्त होत नसतात बांधवानो, हे तेवढंच खरं आहे। आणि म्हणून जिथे कुठे चूक झाल्यास आमच्या निदर्शनास आणून द्याल, जेणेकरून आम्हाला तुमच्याकडनं काही शिकायला मिळेल। सहकार्याची भावना ठेवाल ही अपेक्षा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो। तर काही दोहे आपणापुढे सुरू सादर करीत बांधवांनो, जरा लक्ष देऊ नये का? अखिल विश्वाच्या शांती दूता सम्यक संबुद्ध तथागता। भगवान महाकावी तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, मी मार्गदाता आहे, मोक्षदाता नाही, आणि माझी पूजा अर्चा करण्यात तुमचा काही फायदा नाही। आणि म्हणून त्या महामानवाला काय म्हणतो आहे जरा लक्ष देऊ नये का? अखिल विश्वाच्या शांती दूता सम्यक संबुद्ध तथागता। आणि विज्ञानवादी धम्माच्या दाता प्रथम तयाशी नमो। कधी कोणाच्या पुढे झुकला नाही आणि वारे केला वऱ्यावर मात्र नेम त्याचा चुकला नाही, असं दांडग व्यक्तिमत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दोह्यातून म्हणू इच्छितो काय? प्रज्ञा सूर्योदयेच्या सागरा आणि जीवन कष्ट विले बहुजनांच्या उद्धारा। धन्य झाली भारत मातेची धरा म्हणून दुसरे नमन तया। स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते की ज्या महामानवामुळे आमच्या महिलांना शिक्षणाची चाहूल लागली असं म्हणायला हरकत नाही, महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन करत असताना काय म्हणतो जरा? या पृथ्वीच्या पाठीवर 109 महापुरुष आहेत बांधवानो, परंतु त्यामधले माझ्या गुरुजींनी काही असे ठाम की ज्यांनी खरंच आपलं देह अर्पण केलं या बहुजनांच्या उद्धारासाठी। सन्माननीय पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब लिहितात त्यांच्याबद्दल आणि मी त्यांना अभिवादन करत असताना काय म्हणतो जरा एक लक्ष देऊ। श्री हृदय सम्राट विद्या तुदानवीरा उघडले ज्ञानी शिक्षणा
मोजरा त्या फुले दाम्पत्यासी. आणि जशी जशी बाबासाहेबांची प्रगती होत गेली तर कोल्हापूरचा राजा ज्याचं नाव राजश्री शाहू महाराज साखर वाटत गेला. समजलं का नाही? मिठाई पेढे ज्यांनी वाटले बाबासाहेबांची प्रगती झाली आणि खूप मदत केली. बाबासाहेबांना पाठबळ दिलं आणि म्हणून त्या राजश्री शाहू महाराजावर बोलतो आरक्षण आरक्षणाच्या तुझन का महाराष्ट्राच्या श्रेष्ठ कनका आणि शाहू महाराज मान काटया साष्टांग प्रणाम. साम्राज्यशाहीला तडा देऊन लोकशाहीची चाहूल लावून देणारे आणि परस्त्रीला आईचा दर्जा प्राप्त करून देणारे वीर छत्रपती शिवाजीराजे यांच्याबद्दल बोलत आहे. मोडताच शिवाने मोगल पेशवाई आणि झाली हिजड्यांना परसू दवाई. परसू दवाई कोणाला होते? बाईले होते. परंतु आम्ही माणूस असून मनुष्याची जात नामर्दाव असं म्हणायला हरकत नाही. याचंही विश्लेषण मी समोर सांगतो. मोडताच शिवाने मोगल पेशवाई झालीतल्या हिजड्यांना परसू दवाई आणि धन्यवादास पात्र राजमाता जिजाई उपाधी साज. वारकरी संप्रदायातील अग्रदूत तुकोबाराया. तुम्हाला सांगतो तुकोबाराया म्हणतात सारा जग फिरून अडत नाही रे आणि आई वडिलासारखं दैवत या जगाच्या पाठीवरती नाही. ज्या बाळाचं आज नामकरण आहे बरोबर आहे. मायबाप होते म्हणून पोरग जन्मास आलं मान्य आहे की नाही? आणि मायबापच नसते तर पोरग कुठून आलं असतं जी? एखाद्या देवाधर्मानं पोरग तयार करून दिला असं कुठे इतिहास घडलं का? नाही का? झाला का इतिहास? पण जन्म देणाऱ्या बापाला छडते जाऊन मंदिरी उघड पडते आणि बायकोची भाड खाय देशी दारूच्या दुकानात जाऊन सोडते. ही वास्तविकता आहे. मी गाणे फार कमी म्हणतो आणि प्रबोधन जास्त देतो. तुम्हाला सांगतो तरी आम्ही ग्रामीण भागातील कलाकार आम्हाला मैत जगाला बोलवतात जी. हा शाहीर निशांजी खाली या का? हो आव ना. तर मैत जगाची आहे जी. हा तर ठीक आहे का येऊ. तर पैसे किती लागतील जी? 5,000. 2,000 देतो. या ढोलकवाल्याला 1,000 रुपये द्यावे लागते. या बांजेवाल्याला 1,000 रुपये. यायले 1,000 नाही यायले 1,000 4,000 गेले वरून पेट्रोलचे पैसे द्यावे लागते. याले याच्या हातात जर 700 दिलं तर बापा भाटो काऊन एवढे पैसे कमी दिले तर 100 काय करावं मी? आणि याच ठिकाणी तुम्ही एखादी कलाकार मोठा कव्वाल बोलवा तर 1 लाख रुपये घेते. आता कव्वाली झाली आमच्या वेलतूरला. तुम्हाला सांगतो बंधूंनो प्रकाशनाथ पाटणकर विरुद्ध अंजली भारती. प्रकाशनाथ पाटणकरनी 1 लाख रुपये घेतले आणि अंजली भारतीने 90,000 घेतले. आमच्या जोडीला ते साहित्य तुम्ही द्या. तेवढे पैसे नको द्या. मिनिमम 20,000 रुपये द्या. त्याच्या समोर जर आम्ही फेल पडलो कलर गाय तर मी आपले 4 हिल गाण ठेवून आपल्या घरचे. आणि म्हणून पुढे काय म्हणतो जरा लक्ष देऊ नाही का? जगत गुरु आचारा विनेगा विचारवाया आणि सांगून वारकरी संप्रदायाकडसी चढवी. तुकडोजी महाराजाबाद बोलतो त्यांच्याबद्दल शिकण्यासारखं बांधवानो. आता झटले तुमच्यासाठी परंतु आम्ही त्यांना समजून घेतलं नाही आणि भलत्या देवाच्या पाया लागतो. आणि म्हणून कुठेतरी दुःख वाटते माणसाला. म्हणतात उगीच भरले चमत्कार पूजा पाठाचे डोंगर जीवनाच्या नसेल सारे ते काय कामी. अरे हाय शब्द बाण जाय वाचकाचे हृदय भेदून आणि जैसी मूर्ती बने टाकी लागून ते वाचने बोध होत असे. तुकडोजी महाराजांची ग्रामगीता शिकविते आम्हा शुद्धाचा
ज्येष्ठ संत थोर झाले. आता अशिक्षित बाबाबद्दल बोलतो. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला नाही का, दगडाचं देव देत नाही घेत नाही रे, आणि नवसाचं पोर कोणाला होत नाही रे, मात्र आमच्या माग लागलेली बिमारी काही जात नाही रे. राष्ट्रसंत गाडगे बाबा म्हणतात, दगडास त्याची जागा ती दाखवून आणि माणसा खरी माणूस की शिकवून आणि स्वच्छतेचे महत्व पटवून गाडगे बाबा उपाधी पावन. संविधानाची शपथ घेऊन आणि खरा इतिहास हा जगा पुढे मांडून क्रांतिकारी जय भीम सर्वास ठोकून निशांत थोरास असं काम तुम्ही, माझं काम पोस्टमन सारखं तुम्हाला सांगतो बंधूंनो. तुमचंच ऐकणे, तुम्हालाच सांगणे. या महापुरुषांची विचारधारा माझ्या अंगामध्ये आहे आणि मी अभ्यासकने मी आधीच बोललो, आणि कुठे चुकलो तरी बाबारा मला सांगाल शेवटास, जेणेकरून आणखी मला त्याच्यामध्ये सुधारणा करता येईल. आणि म्हणून तर वंदन करायचं तर करायचं कोणाला, हा प्रश्न डोळ्यासमोर कोणत्या या पृथ्वीच्या पाठीवर जो जो मनुष्य प्राणी जन्मास आला तो मनुष्य प्राणी सुरुवातीला आपल्या आराध्य दैवताचं पूजन करत असते. परंतु आमच्या बुद्ध धम्मामध्ये पूजापटाला स्थान नाही, मात्र आदर्श जे आमचे आदर्श आहेत, ज्यांच्यापासून आम्हाला खूप खूप काहीतरी मिळालं नाही का, अन्न मिळेल, हो पाणी मिळेल, ही नैसर्गिक देणगी आहे. परंतु विचारसरणी कधी मिळत नाही, आणि विचार जर मिळत असेल तर त्यासाठी खूप काही कष्ट करावं लागतात, अध्ययन करावं लागते. आणि म्हणून आमचं तर बाप, मला मालूम आहे ना, सकाळी वकर मा बापानं खांदावर घेतलं, वावरात नेते, रूम न धरते, दिवसभर वकर हकारते, धान्य पेरते, आलेल्या त्याच्यावरून आपला उदरनिर्वाह करते. परंतु त्या गोष्टीने माणसाचं नाही का ढोरवासराय जीवन जगतात, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून तर वंदन करायचं तर करायचं कुणाला, आधी महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध की बाबासाहेब, खऱ्या अर्थाने बाबासाहेब जन्मास आले नसते तर आम्हाला बुद्धाचा धम्म कळला नसता बंधूंनो. पण ते बाबासाहेबही घडले तर बुद्धाच्याच विचारामुळे घडले. 4थ्या वर्गात असताना बाबासाहेब यांना केळुस्कर नावाचे गुरुजी होते आणि त्यांनी बुद्धाचं जीवन चरित्र बहाल केलं आणि त्यावर अध्ययन करून बाबासाहेब घडले आणि त्यामुळे बुद्धाचा धम्म लागला. आणि म्हणून बाबासाहेबांना मी दोन्ही मूर्त्यांना सोडणार नाही, वंदन गीत दोन्ही सादर करीन. आधी बाबासाहेबांना वंदन करत असताना एक पुरातन चाल घेतलेली आहे की आज्ञा तेरी याद आई, 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 आज्ञा तेरी याद आई. आणि म्हणून त्या बाबूमाला वंदन करत असताना काय म्हणतो आहे, हे नागभूमीच्या तू नागभूमीच्या करुणाधना, नागभूमीच्या करुणाधना, नागभूमीच्या करुणाधना, नागभूमीच्या करुणाधना, नागभूमीच्या करुणाधना, नागभूमीच्या करुणाधना, नागभूमीच्या करुणाधना,
एक सेवक भजन मंडळ हळदगाव यांच्याकडनं या वंदन गीतावरती 100 रुपयाची भेट मिळालेली आहे. त्यांना कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद. ऐका पुढे काय म्हणतो. महिमा ज्याची अपरंपार, कुठेच नव्हता धीर, तव कृपेने पारंग झाले मुखारी पदीर. काय म्हणतो आहे बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवसामध्ये या भारताचं संविधान लिहिलं आणि त्या संविधानामध्ये सर्वप्रथम हिंदू बांधवांना कलम 340 मध्ये 50% आरक्षण दिलं. कारण होतं त्या पाठीमागे, कारण हा हिंदुस्थान नंतर भारत, त्याच्या पहिले आधी जम्बूद्वीप. मामाजी तुम्हाला सांगतो, पहिले जम्बूद्वीप नंतर हिंदुस्थान आणि मग नंतर आला भारत. तर या हिंदुस्थानामध्ये हिंदू समाज जे असतात म्हणजे बहुजन समाज, त्याच्यामध्ये मांग, माली, तेडी, कुणबी, चांबार वगैरे वगैरे पण काही लोकांनी या शेंडीवाल्यांनी या देशामध्ये पोट भरासाठी 7,500 जाती निर्माण केल्या. तुम्हाला सांगतो नाही तर सांगा जी, जगाच्या पाठीवर जाती किती? 2. मला जरी कापलं तर माझ्या अंगातलं रक्त लाल आहे का पिवळा आहे? रक्त एकच आहे, लालच आहे नाही का? नाकही तसंच आहे, फक्त एवढंच आहे का चेहऱ्यात बदल आहे वर्णामध्ये. पण तरी मांग, मेहतर, चांबार वगैरे कशासाठी? तुम्हाला सांगतो, आमच्या गावला जे भिक्षा मागायला येतात, काय म्हणतात त्याला, पांगुळ म्हणा, भराडी लोक, तुम्हाला सांगता आम्हाला सांगता चिकन मटन खायचं नाही, काही नाही, आम्ही काही खात नाही. आणि तुम्ही जाऊन पहा, ते भिक्षा मागतात दिवसभर, त्यांच्या बायकाच्या अंगावर एवढं सोनं नाणं आहे आणि रात्रंदिवस मटण खातात ना. आमच्या डोक्यामध्ये भूत शिरवून ठेवलं. भूत शिरवलं मजाक नाही, वास्तविकता आहे. तुम्ही उदाशाला जाऊन पाहिजे. माया घरी कोणताही भव्य वस्त्र घालून बाबाजी येत नाही. तो येता बरोबर त्याचा पुरा पायापासून भविष्य सांगतो मी. बज्जी बाबाजी म्हणते खूप भेटल्या म्हणते. मी म्हणतो मी समजलं का नाही, फक्त सायकोलॉजी ज्या माणसाची जबरदस्त आहे तो माणसाला पागल बनवल्याशिवाय सोडत नाही. आणि म्हणून तरी बाबासाहेबांचं म्हणणं होतं या देशामध्ये आमचा बहुजन समाज जास्त आहे आणि या बहुजनाची सत्ता दिल्लीच्या संसदेवर असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु तसं झालं नाही. इथे ब्राह्मणच राज्य करून झालं. तेच गाणे म्हणून राहिलो. व्यक्तीला स्टेजवर येऊ द्यायचं नाही. महिमा ज्याची अपरंपार, महिमा ज्याची अपरंपार, महिमा ज्याची अपरंपार, कुठेच नव्हता धीर, अंतव कृपेने पारंग झाले मुकानी बधीर. दिन दुबळ्याचा कैवारी तो अनाथाचा नाथ, तो दिला आणि म्हणून हे नागभूमीच्या
त्याच्यापेक्षा भाव होता. कुत्र्या मांजरालाही आमच्यापेक्षा भाव होता. आणि एका टोकाला रंग तर बांधवानं दुसऱ्या टोकाला राव होता. बेकीने दुभंगलेला भारत मातेच्या पाठीवर घाव होता. अरे गरीब पाहत असे रे केविलवा आणि त्या श्रीमंताच्या हातात वडापाव होता. कुत्र्या मांजरालाही आमच्यापेक्षा भाव होता. एका टोकाला रंग तर दुसऱ्या टोकाला राव होता. बेकीने दुभंगलेला भारत मातेच्या पाठीवरती घाव होता. गरीब पाहत असे रे केविलवाणी तर त्या श्रीमंताच्या हातात वडापाव होता. पण तशाही परिस्थितीत आम्हाला चिंता नव्हती कशाची, कारण आमच्या पाठीशी सखा भीमराव होता. सखा भीमराव होता. तुम्हाला सांगतो खूप दैवत या भारताच्या पाठीवर जन्मास आले. एक आहे भारताच्या पाठीवर जेवढे राष्ट्र आहेत तेवढ्या राष्ट्रामध्ये एवढे देव नाही, तेवढे एक दैवत या भारताच्या पाठीवर जन्मास आले होते आम्ही मानतो. मग जेव्हा इंग्रज जेव्हा आले तर कुठे गेले देव? खऱ्या अर्थाने 29 वर्ष राज्य केलं हो. आणि म्हणून मी टीका टिप्पणी म्हणून करणार नाही. तुकोबाराया, संत गाडगे बाबा, संत नामदेव, बहिणाबाई चौधरी थकले, भरून गेले, विटंबना केली. म्हणे देव कुणाला दिसला नाही, देव पाहण्याची वस्तू नाही. तुझं आहे तुझं पाशीन परी जागा का धुरलाशी. आणि म्हणून ऐका पुढे काय म्हणतो ते. काय म्हणतो आहो बंधून लक्ष देऊ नाही का? आणि म्हणून ज्ञान नाही विद्या नाही ते घेण्याची गोडी नाही. आणि बुद्धी असून चालत नाही तया मानव म्हणावे का? आम्ही मनुष्य जात बुद्धिमान प्राणी आहोत. आणि म्हणून बाबा रे प्रत्येक मनुष्य चुका करत शिकत असतो नाही का? परंतु झालेली चूक पुन्हा होणार नाही. दुःख पाहायला गेलो तर सुका एवढे आणि सुख पाहायला गेलो तर सुईच्या टोका एवढे बंधून. आणि म्हणून परंतु या दुःखाचाही नायनाट करतात आपल्याला समजले का नाही? पण त्याच्यासाठी खूप काय म्हणतात त्याग करावं लागतं तर दुःख नाहीशे होतं. परंतु आम्ही तेवढं करू शकत नाही. आणि तो हजारातूनच एखादी मनुष्य नाही का? पण त्याच्याही तरी समाधानी जीवन जगू शकतो आम्ही नाही का? आणि म्हणून काय म्हणतो अरे ऐहिक जीवन दुःखदायी सुख सारे तव पायी. अरे जात शरण दुःख हरण मी करण्यासी लवलाई. अंजन काढून आणि म्हणून तू नागभूमीच्या ऐका शेवटचं कळवं सादर करीत आहोत.
कविवर्य आदरणीय माझे गुरुवर्य पुरुषोत्तमजी खांडेकर लिहितात आणि म्हणतात, तुम्हाला सांगतो माझा बापही बाप म्हणते, माझ्या आईनं सुद्धा बाप म्हटलं, माझा आजाही बापच म्हणत होता आणि माझी आजी त्याचाही बाप बापाचाच बाप नाही का, तोही बापच म्हणत होता नाही काय. आणि म्हणून मनुष्य किती दिवस जिंकला याला महत्व नसून त्याने आलेल्या जीवनात काय केलं आणि किती लोकांचं भलं केलं याला महत्व असते हो नाही का. आणि म्हणून शेवटच्या कडव्यामध्ये माझे गुरुवर्य लिहितात पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब, अरे वंदन तुझला करणे भाग मम सर्वता जाग आणि कुशल करता करता व्हावा कुशलतेचा त्याग. कुशल म्हणजे चांगलं कर्म आणि अकुशल म्हणजे वाईट कर्म. एक शायर ने गजल लिखा है, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना और पुष्प नहीं बन सकते तुम तो काटे बनकर मत नाही का. जमत असेल तर कोणाचं चांगलं करा, अन्यथा वाईटे नका करू. तो माणुसकीचा धर्म त्यालाच म्हणतात मानव धर्म. आणि म्हणून अरे वंदन तुझला करणे भाग मम सर्वता जाग आणि कुशल करता करता व्हावा अकुशलतेचा त्याग. पुरुषोत्तम